सतेज पाटील यांच्या घरासमोरच्या झाडावर काळ्या बाहुल्या लावल्यानं खळबळ माजली। निवडणुका जवळ येत आहेत आणि त्यामुळे अंधश्रद्धेला ऊत आलाय अशी जोरदार चर्चा कोल्हापुरात रंगते। पण याला एक वेगळा अँगल सुद्धा आहे। तो अँगल नेमका काय आहे पाहूयात एक खास रिपोर्ट। कोल्हापुरात अंधश्रद्धेला ऊत। सतेज पाटलांच्या घरासमोर काळी बाहुली। पुरोगामी कोल्हापुरात चाललंय काय? कोल्हापुरातलं राजकारण तापलं। सतेज पाटील यांच्या घरासमोर काळ्या बाहुल्या लावण्याचा उद्देश काय ते लहान पोराला पण समजेल अशी स्थिती आहे। निवडणुका जवळ येत आहेत आणि राजकीय वातावरण तापलंय। पण या सगळ्याला एक वेगळा अँगल आहे। राज्यात आघाडी आणि युतीची घोषणा झाली आहे, पण फक्त कोल्हापूर याला अपवाद आहे। कोल्हापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांची उमेदवारी आघाडीतून निश्चित मानली जाते, तर शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय मंडलिक यांची उमेदवारी युतीकडून निश्चित आहे। मात्र या दोन्ही उमेदवारांना मित्रपक्षातल्याच काही नेत्यांमुळे अडचणी येत आहेत। सतेज पाटील मित्रपक्षाचा उमेदवार म्हणून महाडिक यांना अजिबात मदत करणार नाहीत हे स्पष्ट आहे। पण धनंजय महाडिक यांचे बंधू अमल महाडिक हे भाजपचे आमदार आहेत। अमल यांनीही भावाला निवडून आणण्यासाठी युती धर्म गुंडाळून ठेवलाय। त्यामुळे कोल्हापूरमध्ये निवडणूक पक्षापेक्षा गटतटाचीच जास्त होईल। या सर्व राजकारणामुळे सतेज पाटील यांच्या कसबा बावड्याच्या निवासस्थानासमोर झाडावर काळ्या बाहुल्या लावून भानामती करण्यात आली आहे। पण अशा बाहुल्यांनी काय होणार, कुणाला निवडून आणायचं ते आमचं ठरल्याचा सूचक इशारा सतेज पाटलांनी दिलाय। लोकसभेची निवडणूक लागली आणि भानामती माझ्या घरावर चालल्या। राजू हे काय बरोबर नाही। करा भानामती करा, काय बी करा, बंटी पाटील काय कुठल्याला भीत नाही। आमचं ठरलेलं आहे कुणाला निवडून आणायचं, त्यामुळे आमच्यावर परिणाम काय या ठिकाणी होणार नाही। कोल्हापूरची निवडणूक अत्यंत इंटरेस्टिंग अशीच होणार आहे। पण काळ्या बाहुल्या लावल्यानं खरंच काही फरक पडेल असं वाटत असेल तर ते हास्यास्पदच म्हणावं लागेल, नाही का? कॅमेरामन सचिन सावंतसह संभाजी थोरात, साम टीव्ही, कोल्हापूर।